हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अनु ट्रेंड मराठी. फ्रेंड्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की 40शीत लग्नामध्ये कसं सुंदर आणि एलिगंट दिसायचं. पण फ्रेंड्स, आपण कितीही तयारी केली तरी काही छोट्या छोट्या चुकांमुळे आपला लुक खराब दिसतो. म्हणून आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत 40+ महिलांनी लग्न समारंभासाठी तयारी करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे. पहिली चूक, खूप हेवी साडी निवडणे. पहिली आणि सगळ्यात कॉमन चूक म्हणजे खूप हेवी साडी निवडणे. आपण विचार करतो की हेवी साडी घातली की आपण जास्त सुंदर दिसू. पण खरं सांगू का, खूप जड साडी नेसली की आपल्याला चालताना बसताना खूप अनकम्फर्टेबल वाटतं आणि त्याचा एफर्ट आपल्या कॉन्फिडन्सवर दिसतो. आपण कॉन्फिडन्सने वावरू शकत नाही, नातेवाईकांशी बोलू शकत नाही, लग्नामध्ये छान खुलून राहू शकत नाही. कारण आपलं सगळं लक्ष या हेवी साडीकडे असतो, तिला आवडण्याकडे असतो. म्हणून काय करायचं, हलकी पण रिच दिसणारी, रॉयल लुक देणारी सिल्कची साडी निवडायची. त्याने तुमचा एलिगंट लुक मिळेल तुम्हाला आणि तुम्हाला लग्न समारंभात वावरायला देखील खूप इझी पडेल. एकूण तुमचं लक्ष तुमच्या साडीकडे नसून तर नातेवाईकांकडे असेल. दुसरी चूक, ब्लाऊज फिटिंग चुकीचं असणं. आता दुसरी मोठी चूक म्हणजे ब्लाऊजची चुकीची फिटिंग. ब्लाऊज खूप लूज असेल किंवा खूप टाईट असेल तर पूर्ण लुक खराब होतो. कितीही महाग साडी असली तरी ब्लाऊज फिट नसेल तर काहीच उपयोग होत नाही. म्हणून नेहमी परफेक्ट फिटिंग ब्लाऊज घाला, जो नेहमी तुमचा लुक उठवतो. चूक नंबर 3, खूप जास्त दागिने घालणे. तिसरी चूक, आपण काय करतो माहीत आहे, सगळे दागिने एकत्र घालतो. हार, मोठे कानातले, बांगड्या, मंगळसूत्र सगळं एकाच वेळी. त्यामुळे लुक एलिगंट दिसण्याऐवजी खूप हेवी आणि क्लटर्ड दिसतो. मग काय करायचं, एक हेवी पीस निवडा आणि बाकी ज्वेलरी अगदी सिंपल ठेवा. बघा तुमचा लुक किती सुंदर दिसेल. जास्त ज्वेलरीने अगदी आपला पूर्ण लुक बटबटीत अगदी वेगळाच विचित्र दिसतो. म्हणून एक हेवी पीस आणि बाकी ज्वेलरी सिंपल ठेवा. आणि पुढची चूक आहे रॉंग हेअरस्टाईल. सगळ्यांवर सगळ्या हेअरस्टाईल सूट होत नाहीत. कधी कधी आपण ट्रेंड पाहून हेअरस्टाईल करतो पण ती आपल्यावर चांगली दिसत नाही. मग काय करायचं, सिंपल बन, सॉफ्ट कर्ल्स करा किंवा मग याला गजरा आणि नाजूक हेअर एक्सेसरीजने सजवा. चूक नंबर 5, चुकीचे रंग निवडणे. रॉंग कलर सिलेक्शन. काही कलर्स आपल्याला डल दाखवतात किंवा वय जास्त दाखवतात. म्हणून ब्राईट पण एलिगंट कलर्स निवडा. कोणते कलर निवडायचे, ब्राईट पण एलिगंट कलर्स निवडा, जसे वाईन, रॉयल ब्ल्यू, मजेंटा किंवा मग ग्रीन कलर. असे सुंदरसे रंग निवडा आणि तुमच्या लुकला चारचांद लावा. तर मग मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला ना? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि इतर मैत्रिणींना शेअर नक्की करा. कमेंट करून सांगा ह्या लग्नाच्या सिरीजचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत. आणि हो, चॅनलला अनु ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. बाय.